नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अनैतिक संबंध लपवण्यासाठी एका विवाहित महिलेने पती, सासू आणि 2 मुलांना जेवणात विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. बॉयफ्रेंड सोबतच्या नात्यावर पती आणि सासरकडचे लोक आक्षेप घेतील या भीतीने महिलेने जेवणात आणि कॉफीमध्ये विष मिसळले होते. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे, पण तिचा बॉयफ्रेंड फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या केरलारू गावात एका महिलेने तिच्या संपूर्ण कुटुंबाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेचे नाव चैत्रा असे आहे. चैत्रा आणि गजेंद्र यांचे 11 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना 2 मुलं देखील आहेत. एकाचे वय 10 तर दुसऱ्याचे वय 8 वर्ष आहे. चैत्राचे मागील 1 वर्षांपासून शिवू नावाच्या परपुरुषाशी अनैतिक संबंध होते. शिवूच्या नात्यावर सासरचे लोक आक्षेप घेतील या भीतीने चैत्राने जेवणात विष मिसळले. विषारी अन्न खाल्ल्यानंतर चैत्राचा पती गजेंद्र, 2ही मुलं आणि सासू आजारी पडले. अन्नातून विषबाधा झाली असावी असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला, पण जेवणात काहीतरी गडबड असल्याचा संशय गजेंद्रला आला. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तपासात चैत्राने अन्नात विष मिसळल्याचे स्पष्ट झाले. एसपी मोहम्मद सुजिथा यांनी या प्रकरणाची माहिती दिली. 2 जून रोजी गजेंद्र नावाचा माणूस पोलीस स्थानकात आला. त्याने पत्नी चैत्रा आणि तिचा प्रियकर शिव यांच्या विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये चैत्राने आम्हाला मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी जेवणात विष मिसळले होते असा उल्लेख गजेंद्रद्वारे करण्यात आला. तपासादरम्यान अन्नामध्ये विविध प्रकारची औषधे आणि अन्य पदार्थ मिसळत असल्याचे आढळले. या प्रकरणातील मुख्य आरोपी चैत्राला अटक करण्यात आली आहे, असे एसपी सुजिथा यांनी सांगितले.